जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. आता बघा झालं तर ह्या प्रकारचे कंटेंट मी टाकत नाही, पण एक अर्जन्सी आहे. हा जो प्लॉट आहे तो आमचा आहे. हा जो प्लॉट आहे तो साळोख तर्फेवाडी कर्जतच्या जवळच आहे, कळंबच्या थोडंसं अलीकडेच आहे. तर तो आम्हाला विकायचा आहे. तर त्या रिगार्डिंग मी ही व्हिडिओ बनवतो आहे. तर मित्रांनो, हा जो प्लॉट आहे तो रस्त्याला लागूनच आहे, जे पूर्ण प्लॉटिंग सिस्टम आहे. आणि हा प्लॉट जो आहे तो NA प्लॉट आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याच प्रकारची अशी वेगळी व्यवस्था वगैरे काय करायला लागणार नाही आहे. आणि प्लॉटवर कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही, काय नाही आहे. आता तुम्हाला प्लॉटचा नंबर दाखवतो, नंतर मग तुम्हाला एरिया वगैरे सगळं समजून सांगेन. हे बघा, हा जो प्लॉटचा नंबर आहे तो 334 आहे. 1841 स्क्वेअर फीटचा एरिया आहे. ठीकठाक प्लॉट आहे. बघा झालं तर 1.5 गुंठा प्लस काहीतरी हा असा प्लॉट आहे. मित्रांनो, आता कनेक्टिव्हिटीचं बघा झालं तर जवळचं रेल्वे स्टेशन जे आहे ते वांगणी आहे. पाहिलं तर तुम्ही कर्जतला सुद्धा जाऊ शकता, पण कर्जत रेल्वे स्टेशन थोडंसं इथून लांब आहे. जर का तुम्हाला इथून बसस्टॉपची सेवा हवी असेल तर हा जो प्रोजेक्ट आहे विजन आरंभ, तर त्याच्या राईट साईडने जाऊन मेन हायवे लागतो. 3 किलोमीटरवर मेन हायवे, तर तिकडे बसस्टॉप आहे. तिकडेहून आपण बस आरामात पकडू शकतो. आणि जर का तुम्हाला मोठा बसस्टॉप पाहिजे असेल तर कशेळे आहे. इथे पाण्याची व्यवस्था, बोरिंग आहे आणि टँकर मागवावा लागतो. अजून प्युअर पाणी इथे चालू झालेलं नाही आहे, पण लवकरच चालू होईल. बोरिंगचं पाणी जे आहे ते ठीकठाक आपल्याला मिळतं, त्यामुळे पाण्याचे इथे जास्त काही इश्यू नाही आहे. लाईट्ससुद्धा इथे आलेले आहेत. लाईटचा पोल तुम्ही बघू शकता. लाईटची कनेक्टिव्हिटी आपल्याला जरूर मिळेल. प्लॉटला लागूनच रस्ता आहे, बघू शकता. हा पूर्ण जो रस्ता आहे तो थोडासा मातीचाच आहे, पण लवकरच डांबराचा रस्ता करण्यात येणार आहे. मित्रांनो, या प्लॉटमध्ये आम्ही प्लांटेशन फक्त आणि फक्त जांभळाचं केलेलं आहे. आधी पहिले आंब्याची पण झाडं लावलेली होती, पण आम्ही इथे जास्त काही येत नाही, त्यामुळे आंब्याची झाडं गेलेली आहेत आणि फक्त जांभळाची झाडं वाढलेली आहेत. तुम्ही बघू शकता, 1 2 3 4 आणि 5 ही अशी 5च्या 5 झाडं आरामात राहिलेली आहे. त्यामुळे त्यांना पाण्याची एवढी काही आवश्यकता नाही, कारण की इथे पाणी मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. त्यामुळे काही इश्यू नाही आहे. फक्त बोरिंगच्या आधारावर आत्ता सध्या पाणी कनेक्टिव्हिटी चालू आहे. पाहिजे तर तुम्ही टँकरसुद्धा बोलवू शकता. जर का तुम्हाला लवकर कन्स्ट्रक्शन करून घ्यायचं असेल तर तुम्ही पाण्याची व्यवस्था करू शकता टँकरच्या हिशोबाने. आणि बघायचं झालं तर तुम्ही बघू शकता की इथे निसर्ग सौंदर्य खूप आहे आणि या प्रोजेक्टमध्ये खूप सारे घरं बांधलेली आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही की इथे कोणी राहतच नाही आहे वगैरे, असा काही प्रॉब्लेम नाही आहे. ते खूप लोकं राहत आहेत. ठीक आहे, एक 10 घरं या अख्ख्या प्रोजेक्टमध्ये ऑलरेडी बांधली गेलेली आहेत. मित्रांनो, जर का तुम्हाला शांतता आणि पीसफुल वातावरण पाहिजे असेल तर इथं तुम्ही आरामात राहू शकता, काय प्रॉब्लेम होणार नाही. मित्रांनो, आता या जागेचं व्हॅल्युएशनबद्दल बोलून घेऊया. तर मित्रांनो, सिम्पल आहे. या जागेचं व्हॅल्युएशन 400 रुपये प्रति स्क्वेअर फूट असं आम्ही काहीतरी ठेवलेलं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही पकडू शकता 1.5 लाखपर्यंत. कारण की हा NA प्लॉट आहे. ॲग्रिकल्चर प्लॉट असता तर थोडंसं स्वस्त पडला असं, बरोबर. तर माझं हेच म्हणणं आहे की 7.5 लाखपर्यंत आपण डील करूया आणि थोडंसं निगोशिएबल पण होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही. एकदा बसल्यानंतर थोडंसं पुढे मागे होऊ शकतं, त्यामुळे काही इश्यू नाही आहे. आणि जर का तुम्हाला हा प्लॉट घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवलेला आहे. तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, त्यामुळे काही इश्यू नाही आहे.